एका माथे फिरून दोन अल्पवयीन मुलींना चक्क विहिरीत ढकललं। भुसावळ तालुक्यातल्या साक्रीमधली ही धक्कादायक घटना आहे। इयत्ता 9वीत शिकणाऱ्या या दोन मुली शिकवणीला जात असताना माथे फिरून त्यांना थेट विहिरीत ढकललं। विहिरीतून मुलींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। संशयित रोहन चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या संदर्भात अधिकचे अपडेट गेलेले आहेत। भूषण, हा नेमका प्रकार कधी घडला आणि या मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलंय का? निश्चित कस्तुरी, जर आज सकाळी या मुली शिकवणीला जात असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। गावातीलच एका माथे फिरूने या मुलींना विहिरीत ढकलून दिलं आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी या मुलींना जे आहे ते विहिरीतून काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत। मात्र समाजमन हादरवणारी ही घटना आहे। एकच सबळ या घटनेमुळे भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यात पसरली आहे। अचानक एका माथेफिरूने या मुलींना जे आहे ते विहिरीत ढकललं आहे, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। जर आपण विचार केला तर आता गावातीलच हा माथेफिरू तरुण असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याला आता ताब्यात घेतलेला आहे। मात्र हा प्रकार त्याने का केला याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या घटनेमुळे एकच खळबळ जी आहे ती जळगाव जिल्ह्यात उडाली आहे। बरं, धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतो अतिशय धक्कादायक अशी बातमी। एका माथेफिरूनं जळगावातल्या भुसावळमधल्या साक्री या ठिकाणी दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना चक्क विहिरीत ढकललं। या विद्यार्थिनींचे त्या मुलासोबत काही आधीचे संबंध होते का, ओळख होती का, याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र ही जी घटना घडलेली आहे त्यानं अर्थातच साक्री हे ठिकाण हादरून गेलेलं आहे। आपण पाहतोय ग्रामस्थांचा मोठा जमाव या विहिरीभोवती। विहिरीतून या दोन्ही अल्पवयीन मुलींना बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत।